नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात. ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रात विधान परिषदेचे एकूण सदस्य संख्या किती आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 78 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? लहानपणी मी व्यायाम करत असे या वाक्यातील कोणता काळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रीती भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 चतुर्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. पाऊस आला तरी सहल जाणारच या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 संकेतार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. स्पर्धा या घटनेसाठी आवश्यक घटक निवडा. तर ऑप्शन क्रमांक 2 स्पर्धक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॅशना म्हणतात. भारतातील श्वेत क्रांतीचे जनक डॅशना म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते? खालील शब्दांतील धातुसाधित विशेषण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 पडका किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालील योग्य शब्द ओळखा. खालील योग्य शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 घनश्याम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा ओळखा. छोटा भीम लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम बायकार्बोनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. माडिया गोंड ही आदिवासी जमात या जिल्ह्यात आढळून येत नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सामवेद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 रॅमन मॅगसेस पुरस्कार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, घड्याळातील लंबगाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे?
घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकाराची उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कंपन गती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. भाषा हे डॅश डॅशचे माध्यम आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 संवादाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते. तर ऑप्शन क्रमांक 1 4°C हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत. तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. कोरोनानंतर या बुरशीजन्य आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 म्युकरमायकोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही. नुकत्याच जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला या क्रीडा प्रकारात पदक मिळाले नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 नेमबाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणती संस्था पुण्यामध्ये नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आशियाटिक लायब्ररी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 श श स या वर्णांना काय म्हणतात? श श स या वर्णांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उष्मे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. मराठी वर्णमालेत डॅश डॅश वर्ण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय? कंकण हाती बांधणे या म्हणीचा अर्थ काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 एखादे काम करण्याची प्रतीक्षा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अवशिष्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अभिनव भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 धनुर्वात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले या वाक्यात कुठला प्रयोग आहे? आईवडिलांनी मुलांना मायेने वाढवले या वाक्यात कुठला प्रयोग आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सकारात्मक भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मालदीव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. दरवर्षी हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे. लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो. महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार डॅशला असतो. तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य शासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 औरंगाबाद शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 41 कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर ऑप्शन क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे? कोरोना व्हायरस हे वास्तविक डॅश डॅश कुळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुफरच्या पेशा यामध्ये आढळतात. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 3 याकृत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते? तर ऑप्शन क्रमांक 1 16 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार यांना आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 श्री वीस पाघे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चेनाब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जगातील पहिले कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले? तर ऑप्शन क्रमांक 3 विलासराव साळुंके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 21 जून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा हा ही हे सर्वनामाचा प्रकार सांगा. हा ही हे सर्वनामाचा प्रकार सांगा. तर ऑप्शन क्रमांक 1 दर्शक सर्वनाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते या वाक्याचा प्रकार ओळखा. नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 मिश्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश. जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील कटक मंडळ नसलेले ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 बुटीबोरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही? खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ॲपल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. बेडूक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 बेडकिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 10 एकमेव जागृत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंदमान व निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? पत्रकार पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 पत्रकर्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भूपृष्ठावर असलेल्या लाव्हारसापासून डॅश डॅश खडक तयार होतो. भूपृष्ठावर असलेल्या लाव्हारसापासून डॅश डॅश खडक तयार होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 अग्नीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 फोटो काढताना कॅमेरा थोडासा हलला. वाक्यातील थोडासा हा शब्द डॅश डॅश आहे. फोटो काढताना कॅमेरा थोडासा हलला
या वाक्यातील थोडासा हा शब्द डॅश आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 क्रियाविशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी कानडी भाषेतून मराठी भाषेत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 खलबत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 अपर्णा दररोज अभ्यास करते या वाक्याचा काळ ओळखा. अपर्णा दररोज अभ्यास करते या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 रेती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजेच नॅशनल स्पोर्ट डे साजरा केला जातो? कोणत्या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स डे साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 सूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा. सूर्य या शब्दाशी विसंगत ठरणारा शब्द निवडा. तर ऑप्शन क्रमांक 3 सुधांशू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा कोणत्या देशाकडून खेळतो? प्रख्यात फुटबॉलपटू लिओनेल मेसी हा कोणत्या देशाकडून खेळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 अर्जेंटिना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पाण्याचे रेणुसूत्र काय? पाण्याचे रेणुसूत्र काय? तर ऑप्शन क्रमांक 4 H2O हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर ऑप्शन क्रमांक 2 कॅलेस्ट्रॉल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? देवाने या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तृतीया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 स्वाईन फ्ल्यू डॅश या विषाणूमुळे होतो. स्वाईन फ्ल्यू डॅश या विषाणूमुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 1 H1N1 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणता शब्द गुजरातीमधून मराठीमध्ये आला आहे? खालीलपैकी कोणता शब्द गुजरातीमधून मराठीमध्ये आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दलाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा. खालील शब्दातील सामान्य नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 डोंगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अंतवक्र भिंगापासून मिळणारी प्रतिमा डॅश असते. अंतर्वक्र भिंगापासून मिळणारी प्रतिमा डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 1 आभासी व सुलटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारताच्या डॅशनी मान्यता दिल्यावर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. भारताच्या डॅशनी मान्यता दिल्यावर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते. तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 साल्लेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्लेर मुल्लेर हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून यासाठी डॅश किरणांचा मारा करतात. कांदा बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून यासाठी डॅश किरणांचा मारा करतात. तर ऑप्शन क्रमांक 4 गामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 गैरशिस्त हा समास कोणता आहे? गैरशिस्त हा समास कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अव्ययनिभाव समास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 एल्व्हियोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सलबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? सलबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1782 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय? कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माणिक सीताराम गोडघाटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्रे काढली? योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्रे काढली? तर ऑप्शन क्रमांक 2 वंदे मातरम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? कोणत्या वर्षी भारतात आयात निर्यात बँकेची स्थापना करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 1982 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35
सार्क संघटनेची स्थापना कुठे झाली? सार्क संघटनेची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ढाका बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 रुपयाचे चलन सुरू करणारे गव्हर्नर जनरल कोण होते? रुपयाचे चलन सुरू करणारे गव्हर्नर जनरल कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डेलहौसी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 बंगालची फाळणी ही खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द झाली? बंगालची फाळणी ही खालीलपैकी कोणत्या वर्षी रद्द झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मुलांचे विवाहाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्ष ठरविण्यात आले. हा स्पेशल मॅरेज ॲक्ट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? मुलांचे विवाहाचे वय 21 वर्ष व मुलीचे वय 18 वर्ष ठरवण्यात आले. हा स्पेशल मॅरेज ॲक्ट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 1955 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 11 सप्टेंबर 1893 साली विश्वधर्म परिषद कुठे झाली? 11 सप्टेंबर 1893 साली विश्वधर्म परिषद कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 शिकागो अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 अंबोली घाट हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? अंबोली घाट हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 1914 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला? भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशांनी कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 2 18 जुलै 1947 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डी फ्री डिश अर्थात डी डायरेक्ट प्लसची स्थापना डॅशच्या वर्षी झाली? डी फ्री डिश अर्थात फ्री डिश अर्थात डायरेक्ट प्लसची स्थापना डॅशच्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 2004 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पंजाबराव देशमुख हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? पंजाबराव देशमुख हे कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान डॅशच्या राज्यात आहे? कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान डॅशच्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिक्कीम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जपान देशाचे चलन कोणते? जपान देशाचे चलन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 एन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 8848 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA ही स्थापना केव्हा झाली? राष्ट्रीय तपास संस्था NIA ची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 2009 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? तांदूळ पिकाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सत्सार हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला आहे? सत्सार हा ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल.